नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता सायलीच्या गरोदरपणाची न्यूज ही पूर्ण कुटुंबात आल्यामुळे पुढे नेमकं काय घडणार आहे. कारण की एकदा की सायलीला सगळा त्रास सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर आता सायलीची गुड न्यूज जेव्हा प्रतिमा आणि रविराज यांना समजणार आहे तेव्हा रविराज आणि प्रतिमा दोघंजणही सायलीला थोड्या वातावरण बदलासाठी आपल्या घरी घेऊन गेलेले असताना आता सायलीला सगळ्या लहानपणीच्या गोष्टी पुन्हा आठवायला लागणार आहेत. म्हणजे या बाळाच्या निमित्ताने का होईना, म्हणजे सायलीला तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागणार आहे. आणि घरी गेल्यानंतर जेव्हा आता सायलीला म्हणजेच तिच्या माहेरी गेल्यानंतर रविराजकडे सायली जेव्हा तन्वीचे लहानपणीचे फोटो पाहते तेव्हा मात्र आता तिला सगळा त्रास होऊ लागतो. आणि त्याचनंतर जेव्हा सुमनच्या कपाटामध्ये म्हणजेच नागराच्या कपाटात एक धक्कादायक गोष्ट सापडल्यामुळे आता सायली ही तन्वी आहे हे स्वतः तिला उमगणार आहे. नेमकं कसं आणि काय घडणार आहे हे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की अर्जुन हा खरं तर बाप होणार याचा आनंदच अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. कारण की आतापर्यंत अर्जुनने सगळ्या काही गोष्टी या अगदी मनापासून केलेल्या असतात, पण आता बाळाचा डिसिजन हा अर्जुन काय घेतोय याची सायली वाट पाहत असताना अर्जुनला त्याचा तिला खूप आनंद झालेला दिसतो. घरामध्ये सायलीच्या बाळामुळे एकत्रित आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. कारण की आतापर्यंत अर्जुनने बाळासाठी कधीही संमती दर्शवलेली नसते, परंतु अचानक बाळाच्या येण्यामुळे अर्जुनला खूप मोठा आनंद झालेला असतो. आणि तो आनंद त्याला शब्दात अगदी एक्सप्रेसही करता येत नसतो. तो म्हणतो की बायको, तू मला जो काही आनंद दिलास ना तो मला अगदी गगनात मावेनासा झालेला आहे. कारण की मी आत्तापर्यंत असा जबाबदारपणाने वागत नव्हतो, पण आता मला जेव्हा एक मी बाप होणार आहे ही जाणीव होणार आहे तेव्हापासून मला असं वाटतं की खरंच मी जबाबदारीने वागलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला एकच दाखवतात की मी खरंच खूप एक चांगला बाबा बनू शकतो. सायली पण त्याला हेच म्हणते की हो, किती काही झालं तरीही तुम्ही अर्जुन सर एक जबाबदार बाबा बनणार मला माहीत आहे. कारण की मी कितीही काही झालं तरी तुमच्यावरती विश्वास ठेवू शकते. तर घरातले सगळेजण ठरवतात की प्रतिमा आणि रविराज हे दोघंजणही कुठल्या तरी विचारांमध्येच गुंतलेले असतील. म्हणजे जर प्रतिमा आणि रविराज यांनाही जर आनंदाची बातमी दिली तर दोघंही खूप खुश होतील. त्यामुळे आता प्रतिमाला कल्पना फोन करते आणि तिला म्हणते की एक आनंदाची बातमी आहे. तेव्हा मग हे ऐकल्यावरती ती खूप खुश होते आणि म्हणते की काय गं प्रतिमा, कसली आनंदाची बातमी आहे. त्यावेळेला ती सांगते की अगं तुझी लेक म्हणजे सायली ना गरोदर आहे आणि लवकरच अर्जुन आणि सायली आई बाबा होणार आहे आणि तुम्ही दोघं आजी आजोबा. आता हे ऐकल्यानंतर तिला खूपच आनंदाचा धक्का बसतो. ती विचार करते की बापरे, खरंच मला खूप आनंद झाला आहे. म्हणजे असं वाटतं ना, गेल्या काही दिवसापासून आपलं सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब जे भोगत होतं ना त्या भोगातून बाहेर पडल्यासारखं होतं आहे. म्हणजे एक लहान बाळ घरात येणार आहे आणि घरात सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने घडणार आहेत. त्यामुळे घरातले सगळेजण खूपच जास्त आनंदात असतात. प्रतिमा म्हणते की मला ना आता राहवतच नाही आहे, मला सायलीचे डोहाळे पुरवायचेत. म्हणजे सायलीला काय हवं काय नको हे सगळं बघायचं आहे. आपल्या सगळ्यांचं सायलीने खूप अगदी मनापासून केलेलं आहे. आपल्या उतरत्या काळामध्ये सायलीने आपल्याला खूप साथ दिली. त्यामुळे आता माझी एकच इच्छा आहे की सायलीच्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्यात. तिला जे काही डोहाळे लागते, जे काही हवं आहे ना ते सगळं मी तिला पुरवणार आहे. तेव्हा कल्पना म्हणते की हो प्रतिमा, तूही आलीस इथे तरी चालेल. आणि ना आता 3रा महिना होणारच सायलीला म्हणजे लागेल, तेव्हा मग आपण तिची चोर ओटी पण भरून घेऊया. तेव्हा याच निमित्ताने आता कल्पना आणि प्रतिमा दोघीजणी ठरवतात की अगदी आनंदाने चोरोटी भरायची. आणि प्रतिमा म्हणते की सायलीच्या माहेरचं कोणी नाही आहे असं अजिबात समजू नकोस, मी तिची आईच आहे आणि त्यासाठी मी येणार आहे सगळं करायला. तेव्हा मग प्रताप म्हणतो की ऐकतोय प्रतिमा मी सगळं, खरंच खूप ऐकून बरं वाटलं की माझ्या सुनेला एक हक्काचं तिच्या माहेर पण आहे. प्रतिमा म्हणते की म्हणजेच काय, आता मी आणि रविराज लगेचच येतो, सायलीला काय हवंय ते विचारते आणि मग तिला तसं खायला बनवून येते, नाहीतर मी तिथेच बनवते. तेव्हा आता सायली हे सगळं ऐकते आणि म्हणते की प्रतिमा त्या मला काहीही नको आहे, मला फक्त तुम्ही भेटायला आहे. कारण की काही झालं तरीही सायलीला आपल्या आईची ओढ ही लागलेलीच असते. कारण की किती काही झालं तरीही प्रतिमा ही तिची आई आहे हे तिच्या मनाला अगदी माहीत असतं. पण म्हणूनच ती आपल्या आईजवळ हट्ट करते की तू मला लवकर भेटायला ये. आणि ते ऐकल्यानंतर आता रविराज आणि घरातले सगळेही खूपच जास्त आनंदामध्ये असतात.
मग प्रतिमा आणि रविराज दोघेही ठरवतात की आपण दोघंजणी जाऊया. पण तेव्हा प्रतिमा म्हणते की तुम्हाला सायलीच्या बोलण्यातून ती जरा काहीतरी नाराज आहे असं नाही का वाटलं? कल्पनाही म्हणजेच कल्पना तर खूप खुश होते, घरातले सगळे, पण सायलीच्या बोलण्यातून ना मला काहीतरी असं जाणवत होतं की नेमकं काय आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टी अशा जाणवत होत्या. त्याचबरोबर आता हे झाल्यानंतर सायलीचं म्हणजेच जे काही वागणं आहे किंवा काही गोष्टी या प्रतिमाला थोड्या वेगळ्या जाणवत असतात फोनमधून. म्हणूनच प्रतिमा विचार करते की नाही, काय झालं तरीही मला सायलीला भेटण्यासाठी निघालेले असतात. आणि त्याच वेळेला प्रतिमा आणि रविराज हे दोघंजण आणि म्हणते की सायली मला जरा आता सांग तुला नेमकं काय होतंय ते. तेवढ्यातच कल्पना ही काही भाजीवाल्यांना म्हणजे ऑर्डर्स देत असते. सायलीला जाता येत नसतं आणि विमल ही घरातल्या कामामध्ये बिझी असल्यामुळे कल्पनाचं फोनवर बोलणं सुरू असतं. ती सायलीसाठी काही गोष्टी मागवत असते जेणेकरून सायलीला कुठल्याही प्रकारचा घरात त्रास होऊ नये, तिला कुठल्याही प्रकारची कमी पडू नये. तेव्हा आता सायली ही अस्मिताबरोबर गप्पा मारत असते आणि अस्मिताला म्हणते की तुम्हाला कसं वाटते, म्हणजे ठीक तर वाटते ना, कारण की अस्मिताचा लवकरच डिवोर्स होणार असतो. त्यामुळे सायली तिच्यासोबत आता गप्पा मारत बसलेली असते. तेव्हा अस्मिता तिला सांगते की सायली म्हणजे ना या सगळ्यामुळे मला खरंच खूप बेचैन व्हायला झालं आहे. इतके दिवस झाले मी कोणाशीही काही बोलले नाही, पण मला ना ज्या प्रकारे सचिनने जज केलं आहे त्याचा मला खूप त्रास होतो आहे. अस्मिताला सायली समजावते की हे बघा अस्मिता, एक गोष्ट लक्षात ठेव की तुला हे जे काही बोललं आहे ना सचिन, ते फक्त त्याची लेवल दिसून येते. म्हणजे आतापर्यंत ते त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीही नव्हतं, पण आता त्यांना एक मुद्दा मिळाला आहे म्हणूनच त्यासाठी ते भांडत आहेत. खरं तर त्यांचं जे काही साक्षीसोबत अफेअर सुरू आहे ना, त्यावरूनच त्या सगळ्या गोष्टी ते बोलून दाखवतात. पण एक गोष्ट नक्की की तुमच्या मनात तसं काही नाही आणि घरात कोणीही तुमच्यावरती चुकीचा आरोप करत नाही आहे. मला माहिती आहे की किती काही झालं तरी तुम्ही खूप चांगले आहात, त्यामुळे प्लीज चुकीचा अजिबात विचार करू नका. आणि आम्ही सगळेजण आहोत तुमच्याबरोबर. तुमचं बाळ किंवा तुम्ही दोघेही एकटे नाही आहात, हे तुमचंच घर आहे आणि कुठल्याही प्रकारचं अंतर तुम्हाला कधी मिळणार नाही असं मी वचन देते. असं सायली आता अस्मिताला वचन देते, त्यामुळे तिला खरंच खूप बरं वाटतं. पण एका बाजूने तिला अस्मितासाठी वाईट पण वाटत असतं, कारण की जी अस्मिता इतक्या मस्त आनंदाने जगत होती ती एका क्षणात त्या सचिनच्या वागण्यामुळे तिचं आयुष्य विखुरलं गेलं असतं. त्यामुळे सायलीला खूप वाईट वाटत असतं. पण अर्जुनवरती तिचा पूर्ण विश्वास असतो, त्यामुळे ती कुठल्याही बाबतीत अर्जुन सायलीला कधीही एकटं सोडणार नाही हे तिला बरोबर माहीत असतं. त्यावेळेला आता रविराज आणि प्रतिमा दोघंजणी आलेले असतात. आता प्रतिमा ही सायलीला भेटते आणि रविराजलाही तिला बघून खूप आनंद होतो. तेव्हा सायली अर्जुन बसलेले असताना रविराज प्रतिमा म्हणतात की वा, म्हणजे आई बाबा दोघंजणही एकत्र बसून गप्पा मारतायत वाटतं. तेव्हा प्रतिमाला जाऊन सायली लगेच मिठी मारते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, खरंच खूप बरं वाटलं तुम्ही भेटलात म्हणून, म्हणजे मला ना अगदी आनंद झाला आहे. तेव्हा अगदी आपल्या आईला बघून मुलगी कशी अशा दिवसांमध्ये मिठी मारते, त्याचप्रमाणे जाऊन सायली आता प्रतिमाला मिठी मारते. आणि तेव्हा लगेचच रविराज म्हणतात की बघितलं आपल्या आईला जाऊन मुलगी कशी काय भेटली ते. तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की मग माझी मुलगीच आहे ती, आणि तसंही ती आता आई होणार आहे, त्यामुळे तिला तिच्या या आईची खूप गरज आहे ना, त्यासाठीच ती मला अशी येऊन बिलगली. सायलीला हे ऐकून फारच बरं वाटतं. नंतर मग आता लगेचच प्रतिमा म्हणते की सायली, हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणले ते, हे तुला जे काही सगळं आवडतं ते तुला मी खायला आणलं आहे आणि ते सगळं तू खायचं आहे. असं कुठल्याही प्रकारे काहीही कमी म्हणजेच पडणार नाही आहे. तुला स्वतःचा आनंद बघायचा आहे आणि त्या मेन म्हणजे भरपूर आनंदाने खायचं आहे, समजलं. तेव्हा लगेचच आता प्रताप म्हणजेच अर्जुन म्हणायला लागतो की बघितलं का सिनियर, इथे माझ्या बायकोचेच लाड होतात, फक्त बाळाच्या आईचेच लाड होतात, बाळाच्या बाबांचे लाड कोण करणार हा, असं बोलल्यावर ते दोघंजणही हसायला लागतात. आणि मग आता लगेचच प्रतिमा म्हणते की हे बघ बाळाच्या बाबांचेही होणार आहेत लाड, कसं आहे ना आई आणि बाबा दोघांचेही लाड होणार आहेत. हे बघ अर्जुन तुझ्यासाठी मी आणलं आहे. आता अर्जुनच्याही आवडीचं खायला आणलेलं असतं, त्यामुळे तो पण खूप खुश होतो. मग त्यानंतर लगेचच सायलीचा चेहरा पडलेला असतो, म्हणजे सायली दुसऱ्या तरी कुठल्या तरी विचारांमध्ये असते. तेव्हा प्रतिमाला ते लक्षात येतं. प्रतिमा विचार करते की इतकं सगळं ठीक आहे, परंतु सायलीच्या चेहऱ्यावरचं आनंद गेलाय तरी कुठे, नेमकं सायलीला काय जाणवतंय, या सगळ्या गोष्टी आता तिच्या डोक्यामधून फिरत असतात. त्यानंतर मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की बायको चल मी आता ऑफिसला जायला निघतो. तर इथे प्रतिमाने सगळ्यांसमोर एक हट्ट ठेवलेला असतो, तो म्हणजे मी काही दिवस सायलीला माझ्याकडे घेऊन जाते.
कारण की सायलीच्या चेहऱ्यावरचं ते टेन्शन असतं ते प्रतिमाला थोडं का होईना दिसलेलं असतं. त्यामुळे आता प्रतिमा ही सांगते की आता चोर ओटी भरून झाली ना की कल्पना मी ना माझ्या लेकीला जरा माझ्याकडे घेऊन जाणार आहे, चालेल ना तुला? तेव्हा मग आता सायली ही 2-3 दिवसांसाठी का होईना परंतु जरा रविराजच्या घरी म्हणजेच आपल्या माहेरी जाते याचं तिला खूप समाधान वाटलेलं असतं. नंतर मग आता प्रतिमा सायलीला घरी घेऊन येते आणि सुमनचं किचनमध्ये काम सुरू असतं. सुमन म्हणते की हे बघ सायली, आता तू काहीही करायचं नाही, समजलं? तुझी आनंदाची बातमी ऐकून आम्हाला खरंच खूप मोठा आनंद झाला. तू इथेच बसून राहायचं आहे, कुठेही हलायचं नाही आहेस. तेव्हा मग सायली अगदी मनापासून विचार करत असते की किती काही झालं तरीही सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने झाल्या पाहिजेत आणि ती चेहऱ्यावर आनंद दाखवत असते, परंतु तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की बायको, इथे तू स्वतःची काळजी घे, मी रोज तुला भेटायला येत जाईल आणि हो, कुठल्याही प्रकारचं टेन्शन आता येऊ देऊ नकोस आणि जर आठवण आली तर लगेच मला कॉल कर, मी लगेचच येईन. त्यानंतर मग आता अर्जुन निघून गेल्यानंतर सायली आणि कल्पना, सायली, प्रतिमा आणि सुमन तिघीजणही छानपैकी गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा आता जेवण वगैरे झाल्यानंतर प्रतिमा ही सायलीला विचारते की सायली बाळा, तुला म्हणजे असा का त्रास होतोय? तुझ्या चेहऱ्यावरती मला दिसते, म्हणजे काही झालं ना तरीही तुझ्या चेहऱ्यावरची काळजी मला दिसून येते. तेव्हा आता सायली जेव्हा तिथून चालत असते ना तेव्हा तिला इथे मी अगोदर आली असे सगळे भास होत असतात, म्हणजे या ठिकाणी मी अगोदर कधीतरी आली हे तिला सारखं जाणवत असतं. तेव्हा सुमन तिला विचारते की सायली, काय झालं, म्हणजे तू अशी गप्प का बसली आहेस, काही बोलत का नाही आहेस? तेव्हा सायली म्हणते की नाही, तसं काही नाही. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की सायली, मला तू सांग नक्की तुला काय वाटतंय? आता सुमन पण तिला विचारायला लागते. त्यावेळेला मग आता ती बोलते की हो, मला काहीतरी जाणवतंय आणि मी तेच तुम्हाला दोघांना सांगते. म्हणजे हे मी घरात कोणालाही बोललेली नाही आहे, कारण घरातलं वातावरण वेगळं आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या न्यूजने तर घरात आनंद आहे, परंतु काही वेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा मग लगेचच प्रतिमा म्हणते की काय झालं आहे मला सांग. तेव्हा प्रतिमाला सायली सांगते की एक गोष्ट आहे प्रतिमात्या, म्हणजे ना मला सतत एक लहान मुलगी दिसत राहते, म्हणजे ना तिचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे ना असं मला वाटत राहतं. म्हणजे जी लहानपणीची तन्वी आहे ना ती माझ्यासमोर सारखी सारखी येत असते आणि ती पूर्णाजी आणि अर्जुन अशा सारखा हाका मारत असते. मला काही समजत नाही हे माझ्यासोबत का घडतं. तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की सायली, असं का होते तुझ्याबरोबर? सायली म्हणते की नाही, मलाही माहीत नाही आणि त्यामुळे ना मला अगदी अस्वस्थ व्हायला होते आणि या गोष्टी आठवल्या ना की मला एकदा चक्कर पण आली होती. नेमकं हे का आणि कशासाठी घडते ते मला समजत नाही आहे. असं बोलल्याबरोबर आता इथे सायली ती समजवत असते, म्हणजे प्रतिमा तिला समजावते की हे बघ सायली, याचा अजिबात काही चुकीचा तू विचार करू नकोस, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे हे सगळं घडतंय, पण नको काळजी करूस. आता त्याचबरोबर मग प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे, मी एक काम करते, तुला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी ना काही गोष्टी दाखवते मी, म्हणजे लहानपणीच्या ज्या काही गमती जमती होत्या ना तन्वीच्या, ते सगळ्या मी तुला दाखवते. तेव्हा मग सायली म्हणते की तन्वीचे इथे सगळ्या गोष्टी आहेत? तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे आतापर्यंत या प्रियाच्या गोष्टी समजून आम्ही चालत होतो, परंतु आता प्रियाच्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही बाजूला करून टाकल्यात आणि फक्त आमच्या तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी तिथे आम्ही ठेवल्यात. त्यामुळे आता सायली ही प्रतिमाबरोबर जाते रूममध्ये आणि सगळ्या काही लहानपणीच्या आठवणी बघत असते, ज्यामध्ये तन्वीसोबतचा, रविराजचा आणि प्रतिमाचा फोटो असतो आणि तिथे तन्वीचा देखील फोटो असतो. आता तो फोटो पाहिल्यानंतर सायलीला लगेच आठवतं की याच फोटोमुळे मला त्रास होत आहे, नेमकं काय होतं तेच मला समजत नाही आहे. आता त्याचबरोबर सायली हे बघितल्यावर तिला जरासं गरगरायला लागतं. प्रतिमात्याला ती म्हणते की प्रतिमात्या, याच गोष्टी आहेत ना ज्यामुळे मला त्रास होत असतो, म्हणजे मला घरीही या सगळ्या फोटोंमुळे त्रास होत होता. तेव्हा आता सुमनबरोबर ती तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की हे बघ, जरा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. आता सुमनने तिला चहा वगैरे दिल्यामुळे सुमनबरोबर ती गप्पा मारत बसलेली असते आणि त्याच वेळेला आता सुमनच्या कपाटामध्ये काही गोष्टी असतात, ज्या गोष्टी सायलीच्या नजरेस पडतात. म्हणजेच नागराजचं जे कपाट असतं त्या कपाटामध्ये एक लाल रंगाचं गाठोडं आता सायलीला दिसतं आणि त्यामुळे ते गाठोडं ती बघायला जाते. आता ते गाठोडं बघितल्यानंतर सायलीला लक्षात येतं की हे गाठोडं तर प्रियाचं आहे. मग हे गाठोडं इथे काय करतंय आणि माझं सायली म्हणून गाठोडं आहे ते तिकडे आहे. आता या सगळ्या गोष्टींचा संबंध सायलीला कसा लागेल
आणि सायलीला मीच तन्वी आहे हे सत्य कसं काय समजेल आणि घरातले सगळेजण म्हणजेच रविराज आणि प्रतिमा यांच्या सानिध्यात राहून सायलीला स्वतःच्या अस्तित्वाची म्हणजेच ती तन्वी असल्याची जाणीव ही लवकरात लवकर होणार आहे. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार आहे हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.